आम्हाला ठेवलं नसतं. आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता, अजितदादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता भोळी आहे, लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो. अजितदादा तुम्ही 6 महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता, असा काय चमत्कार झाला, असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळे लागला पळायला. जाऊ द्या आता, ते तिकडे लय नका जायला, तिकडे येऊ आपल्या मैदानात. मस्तीवान, माचखोर, दारुड आणि बेवडा हातभट्टीवरचा आमदार शहाजी बापू पाटील. अहो तुम्हाला हातभट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळ्यावर मिट्टी मारणार. आणि हे काय म्हणाला, 6 महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहावं. अरे बाबा तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐपत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबलत होता. आणि आता तू 2 एकरामध्ये 20 करोडचा बंगला कुठनं बांधला, किती टक्केवारी घेतली. आमच्या गणपत आबांनी राव जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं की रे, हाडाची काड केली. हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली. पण काळजी करू नका, या मस्तवान माचखर आमदार शाजू बापू पाटलाचा कर्तन काय म्हणून या सांगुल्यात ठाम म्हणून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख काय जणाला काय वाटतं रे, अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं, वाघ गवत खात नाही, वाघ मांसच खात असतोय. विजय दादा काळजी नसावे, आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत. या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं. आणि तुम्हाला एक सांगतो, आतली बात आता सांगतोच, पत्रकार बंधनं राव तुम्ही खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या 2-2 किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता. अरे जनता किती खवळल्या, त्यांना शिव्या कशी घालते हे पण जरा द्या की राव. काय होतंय, तुमचंही बिघडलंय, पोलीस खात्याचं बिघडलंय, कार्यकर्त्याचं बिघडलंय, आमदारांचं पहिलंच बिघडवलंय. बाबासाहेब आता तिकडे लय मोठे हात राहते, तिकडे जाय. पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय, पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या शहाजी बापू पाटलाने जी पाळलेलं कोंड आहे ना माचखर, यांचा बंदोबस्त करा. तुम्हाला सांगतोय, याने सुपार घेऊन गोरगरिबाच्या लेकरावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाप केलाय. आपल्या 18 पड 12 बंदर बहुजनाच्या अवलादीच्या लेकरांनो लक्षात ठेवा, तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जातीवादी आमदाराला काढल्याशिवाय सोडायचं नाही. धरा रे चित्त्या जरा 2 मिनिटं घेतो आता, राहू द्या उघड, कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही. अवघड होऊन बसतंय. बरं या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे. मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना, वडीलधाऱ्यांना, महिलांना सांगायचं आहे, अरे ही लढाई एकटा शरद पवार साहेबांची नाही, ही लढाई उद्धव साहेबांची नाही, ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही, ही लढाई विजयदादाची नाही रे, ही लढाई तुमची आमच्या. लक्षात ठेवा. म्हणजे काय, म्हणजे काय, अरे तुझ्या आईला, तुझ्या बापाला, तुझ्या भावाला, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलाला, तुझ्या मुली
कोळीचं संरक्षण जर करायचं असेल तर 2 बॉयलरच्या पिसावरशी 500 रुपयावरती इकला जाऊ नको राजा, नाहीतर लोकशाही ज्यावेळेस घात झालाय, लोकशाही संपेल त्यावेळेस हुकुमशाहीची गावगाड्यात राहणारे भाजपचे पिलावळ देखील तुमच्या घरावर नांगर फिरवतील. काय झालंय साहेब माहितीये का, इथं बसलेल्या लोकांना लय सुशिक्षित भाषा येत नाही आणि काय तुम्ही ही भाषा बोलू शकत नाही, कारण बरेचसे चौकशी आहे त्या. एवढे मोठे नेता आले तर राजावर मलाही भीती वाटायला आली, तसा मी कोणाच्या पाहण्यात येत नाही. कसा आहे आपलं वाट नाद खोळा रेकॉर्ड ब्रेक, आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. जर आमच्या जर वाट्याला कोण आलं त्याच वाटेस त्याच ठिकाणी काढल्याशिवाय सोडत नाही. हत्तवट्टीवर वाया गेलेल्या या आमदाराला सांगायचंय, राजा तुला उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने ही 5 वर्ष ओवाळून आम्ही शिवसैनिकांनी टाकून दिले. थांबतो ना डायरेक्ट, मग कशाला पुढं. शरद कोली स्पीच, अजितदादांच्या माज मोडणार शहाजी बेवडा. शरद पवार बघत राहिले. शरद कोळींच्या आक्रमक भाषण. शरद कोळी स्पीच. मस्तीखोर माजखोर हातभट्टीचा आमदार या अजित पवारांना पळवा साहेब. बारामतीतल्या टपरीवर सुद्धा शरद कोळी यांनी सांगितले, हातभट्टी वरची प्यायची असेल आमच्या माणसाने हाडाची काडी केली, रक्ताचे पाणी केले. अशा प्रकारे खूप काही बोलत त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. पण काळजी करू नका, एक मास्तान माजखोर आमदार सातवी व बाप्पू पाटलांचा या सांगोला थांबवत मांडून जोपासलेला माझा मित्र, बरोबरच बाबासाहेब देशमुख आपल्याशिवाय राहणार नाही. अरे राजांना वाघ आजारी पडला म्हणून काय झालं? वाघ गवत खात नाही, वाघ मांसच खातो असं विजयदादा कोळीजी यांनी काळजी नसावी. आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तुमच्या या लढ्यात आहे. आमदारांना आपले मनोगत सांगत शरद कोळी यांनी चांगल्या प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले व अशा प्रकारे विरोधी पार्टींना तोंड देत त्यांनी आपले भाषण संपवले.